मित्रांनो आता आहे ना भाजी आली, आपण आता जेवण करायला बसलोय, तर आता आपण टेस्ट घेऊ भाजीची। एकदम मस्त भाजी झाली आणि बाजरीची भाकर आहे संग, हे बघू शकतात तरी हे बघ मस्त पातळने आणि भात आहे, कांदा मस्त। आणि मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद मित्रांनो आता तेल टाकून घेतो आपण। तेल टाकलं मित्रांनो, आता आपण तेजपान टाकले आणि मित्रांनो अर्धा किलो चिकन आणलं होतं। हे चिकन आता मीठ हळद लावून ठेवलेलं आहे आपण मीठ। मग आता कांदा परतला का मग आपण कांदा फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये टाकून देऊ। हिरव्या या टाकू आपण त्याच्यामध्ये, आता आपला कांदा आहे ना लाल झाला, त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकल्या आपण। कांदा आपला लाल झाला, आता आपण ना त्याच्यात चिकन टाकू। हे चिकन आणलेले अर्धा किलो, याला हळद मीठ लावून गेलं होतं चिकनला। ते मस्त याच्यामध्ये ना परतून घेऊ। मीठ टाकलं होतं मित्रांनो याच्यामध्ये। जय भारत जय भारत। आता आपण मटण टाकून घेतलं याच्यामध्ये चिकन आणि फ्राय करून घेऊ मस्त। आपण याचं झाकण काढून घेऊ। तर हे बघा आपलं कसं झालंय शिजलंय। तर आपण याच्यामध्ये ना अद्रक लसूण आणि खोबरं याची पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये, तर आपण याच्यामध्ये टाकू। गॅस कमी करायला हवा, गॅस फुल करून घेऊ। आता हे टाकून झालं आपलं, थोडं झाकण ठेवूया। मित्रांनो आता झाकण काढून घेऊ। आता पाणी तुम्ही काय टाकेल ना हे बघू शकतो, त्याला पाणी सुटलं आणि मस्त फ्राय होऊन गेलं। हे बघा फ्राय झालं मस्त। आपण चिकन याच्यात पाणी घेऊन काय टाकलं नाही मित्रांनो, आपण याच्यात हिरव्या मिरच्या आणि तेजपान टाकलं। तर आता आपण याला ना पाणी टाकायचं नाही, आपण याच्यावर ना झाकण ठेवून घेऊ। आता एकदा व्यवस्थित करून घेऊ। याच्यावर झाकण हिरव्या मिरच्या टाकल्या आपण, तेजपान। आता झाकण काढून घेऊ आपण, बघू आता आपण हे कसं झालंय। ते बघा आपलं मस्त झालंय तयार। आता आपण याच्यामध्ये ना मसाला टाकू। आता हा घरगुती मसाला आहे, काळा मसाला, हे टाकू आपण। आता याच्यामध्ये हळद टाकेल होती, त्याच्यामुळे हळद टाकायची काही गरज नाही। आणि हा एव्हरेस्ट मसाला आहे, हा आपण त्याच्यात टाकून देऊ। आपण आता मिक्स करून घेऊ याला। पाहू शकता मित्रांनो कसा कलर आलाय याला। आता आपण प्लेटमध्ये आपण खोबरं लसूणची पेस्ट केली होती, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ। ते पाणी टाकून हे दोन टाकून
त्याची पाणी टाकून घेऊ आपण. तर बघू शकता आता आपण जेवायला 3 जण आहे आम्ही, तर त्याच्यामुळं पाणी टाकून घेऊ थोडं. आणि आता थोडं झाकण ठेवून घेऊ. झाकण ठेवून ते मित्रांनो आता आपली भाजी लवकर फुटली आहे. हे बघ एवढं पाणी टाकलं होतं आपण. तर आपण ना मीठ टाकून घेऊ चवीनुसार. मीठ टाकलं आपण. आता याला हलवून घेऊ. आता आपली भाजी थोडी उकळून घेऊ मस्त भाजी. आता आपण झाकण ठेवून घेऊ. झाकण ठेवलं मित्रांनो भाजी. मित्रांनो आता आपली भाजी झाली आहे तयार मस्त. हे बघू शकता मस्त रस्सा झालाय भारी. आता जेवायला बसायचे. आता बाजरीची भाकर आणि मस्त रस्सा.